आडवर ते सिद्ध होताना दिसतात। दरम्यान यावर बोलण्यासाठी स्वतः सुरेश धस हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे थेट आपण जाऊयात। सुरेश धसजी, सुरुवातीपासून आरोप केले जात होते आणि जो आका तुम्ही म्हणायचा तो वाल्मिक कराड हा कुठेतरी याच्यामध्ये दोषी असल्याचं या दोषारोप पत्रातून दिसतंय। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझे पहिल्या दिवसापासून मी धडाकाच लावला होता की याचा मुख्य माइंड काय म्हणते तो मास्टर माइंड मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच आहे। मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे। याचा करता करविता करून घेणारा, फोन करायला लावणारा, माणसं पाठीमागं सोडणारा, हे सगळं काही एकमेव वाल्मिक कराड आहे हे पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो। परंतु काही लोक तरी बी जोपर्यंत त्यांना 101च्या म्हणजे पूर्वीचा 302 आणि आत्ताचा 101 या कालावधीत अटक झाली नाही तोपर्यंत काही लोकांना वाटायचं की नाही ते वाल्मिक कराडला मुद्दामच अटक केले, अमुक केलं तमुक केलं। मुद्दाम वगैरे अटक केलेलं नव्हतं। वाल्मिक कराड हा याचा सर्व आणि काय झालं की 2019 पासून ज्यावेळेस पासून पालकमंत्री पदाची सर्व सूत्र हा व्यक्ती हलवायला लागला, धनंजय मुंडेंचं डिपार्टमेंटही जवळपास हात चालवायला लागला, त्यावेळेस पासून याच्याकडे प्रचंड पैसा आला। पैशामधून मस्ती आली, मस्तीमधून मग हे गुंड गोळा करणे, पोसणे, यांना कोणाला तरी मारायला लावणे, अजून काही आणखी बऱ्याच घटना आहेत की ज्या घटनामध्ये सत्य घटना आहेत, घडलेल्या आहेत, स्वतः वाल्मिक कराडने घडवलेल्या आहेत। पण तरी सुद्धा अजूनही हा जेव्हा आता अटक होईल याच्यानंतर लोक पुढे येतील गुन्हे दाखल करायला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। आणि हा खून जो आहे, अॅट्रॉसिटी, खून, त्याच्यानंतर मोका आणि 101 हे सर्व कलम 34 अन्वये एकत्रित सामुदायिक जबाबदारी आहे। त्याच्यामुळे हे सामुदायिक सगळ्याचे सगळे आरोपी सारखे आहेत आणि याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच आहे। सुरेश धस सर, तुम्ही सुरुवातीपासून हे म्हणत होतात, हे प्रकरण तुम्ही लावून धरलेलं होतं। वारंवार तुम्ही वेगवेगळे वाल्मिक कराडचे जे इतरही काही काळे धंदे आहेत तेही समोर आणण्याचा प्रयत्न केलाय। आता दोषारोप पत्रामध्ये तो मास्टर माइंड असल्याचं दिसतंय, तर तुम्ही जो पाठपुरावा केलाय त्याला आलेलं हे यश म्हणायचं का? नाही, मी पाठपुरावा केला, त्याला आलेलं यश आहे, मी केलेलं आहे, आणखी बऱ्याच जणांनी सुद्धा याच्यात केलंय। परंतु सगळ्यात अग्रेसिव्ह मात्र मी स्वतः राहिलेलो आहे आणि अग्रेसिव्ह राहू किंवा भूमिका मांडू, परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर माझं मत आहे की राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल। कारण जी मागणी आम्ही या प्रकरणामध्ये केली त्या प्रत्येक मागणीला होकारार्थी शब्द हा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आणि पहिल्या दिवसापासून त्यांचं स्टेटमेंट राहिलं की मी यात कोणालाही सोडणार नाही, बिलकुल सोडणार नाही। त्याच्यामुळे त्यांना आम्ही म्हणलं SIT स्थापन करा, SIT स्थापन केली। मीच मागणी केली होती याच्यामध्ये मोका लागला पाहिजे, मोका लागला। त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणीही आरोपी असो हे आत घातले गेले पाहिजेत। वाल्मिक कराड तसा मोठा आरोपी होता, कारण खूप मोठा आणि गबर झालेला आरोपी आहे, याला अटक होणं गरजेचं होतं, त्याला सुद्धा अटक केली। मुख्यमंत्र्यांनी म्हणजे बीड पोलिसांमधला माणूस घेऊ नका, नाही घेतला आणि स्वतंत्रपणे बसवराज म्हणजे ते तेली साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमली त्यांनी आणि DGंनी आणि हा प्रवास चालू झाला। त्याच्यामुळं यातलं खरं रूप जे आहे हे दाखवायला रूप एक वेगळं होतं वाल्मिक कराडांचं आणि पाठीमागचा चेहरा फार बिभत्सवाना होता, तो संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये पुढे आलेला आहे। आणि अजून याच्यामध्ये आणखी काही तपास करण्याची सुद्धा आवश्यकता आहे, जी धनंजय देशमुख म्हणजे संतोषचे बंधू धाकटा भाऊ त्यांनी मागणी केलेली आहे आणि मी सुद्धा मागणी केलेली। यातले काही पोलीस अधिकारी, कर्मचारी हे सुद्धा डायरेक्टली या प्रकरणाशी संबंधित आहेत। 34 प्रमाणे जशी सर्वांची जबाबदारी आहे तशी
पोलिसांची सुद्धा काही जबाबदारी होती. हम्म, हे राजेश पाटील आणि महाजन नावाचे जे पोलीस आहेत, हम्म, हे पोलीस 100% त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट यांची सापडणार आहे. हम्म, आणि जर सापडली तर सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करून त्यांचीही नावं त्याच्यामध्ये यावेत अशा प्रकारचा हम्म. आग्रह मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे धरणार आहे. निश्चितच पाठपुराव्याविषयी आपण बोलूयाच, मात्र आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मास्टर माइंड नंतर दुसरा नंबर येतोय सुदर्शन घुलेचा. त्याचा सुद्धा मोठा रोल या सगळ्या निर्घृणपणे जी हत्या झाली, खंडणी मागण्यात आली, त्याच्यामध्ये दिसतोय. सुदर्शन घुले हा फार खतरनाक प्राणी आहे. यांनी खूप काही जणांचे सुपाऱ्या हे तो डॉक्टर वाय भाचे नावाचा एक डॉक्टर आहे. हम्म, तो माणसाचा डॉक्टर आहे का जनावराचा डॉक्टर आहे मला माहित नाही, परंतु त्याला मुकादम म्हणतात. मुकादमकीचा धंदा करतो आणि मुकादमकीचा धंदा करता करता ज्यांच्याकडे पैसे राहिले त्याच्या वसुल्या सुदर्शन घुलेकडून तो करायला लागला आणि सुदर्शन घुले तसा तसा टेरिफिक होत गेला, अतिशय गुंड होत गेला. त्याला गुंड बनवण्यामध्ये 100% वाटा जो आहे तो डॉक्टर वायभाषेचा आहे. आणि त्या वायभाषेच्या संदर्भात सुद्धा आमची सगळ्यांची तक्रार आहे की त्याचा रोल, कारण संतोष देशमुखला उचलून आणायला चालले होते त्यावेळेस सुद्धा या डॉक्टर वायभाषेला ते माहीत होतं आणि म्हणून डॉक्टर वायभाषेच्या बाबतीतही कंप्लेंट आहे. अजून माझं म्हणणं असं आहे की चार्जशीट दाखल झाले, SITने दाखल केलंय. अतिशय सुंदर काम केलंय SITनी, गृह विभागाने अतिशय चांगलं काम केलंय, परंतु आणखी काही अपूर्ण काम राहिलेले ते पूर्ण करावं अशा प्रकारची विनंती आमची राहणार आहे. सुदर्शन घुले हा टेरिफिक गुंड आणि आणखी जास्तीत जास्त काय म्हणतात तो डेंजर पद्धतीचा गुंड तयार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या डॉक्टर वायभाषेने केलंय. त्या डॉक्टर वायभाषेची सुद्धा या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची आमची त्या कुटुंबियाची मागणी आहे. सुरेश धस सर, साठेचा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. त्यांनाही धमकी दिली होती, बऱ्याचशा गोष्टी केल्याचं दिसतंय, त्याच्याविषयी नेमकं काय सांगाल? हा चाटे प्याद आहे ना, आकाचा प्याद म्हणजे आका मुख्य त्याचा उपकर्णधार आहे. हा कॅप्टन तर तो व्हाईस कॅप्टन आहे आणि तो व्हाईस कॅप्टन हे सगळं चालवत होता. तो व्हाईस कॅप्टनच सांगत होता धनंजय देशमुखला, मी 10 मिनिटात तुझा भाव आणून देतो, 20 मिनिटात भाव आणून देतो. ते 10 बी नाही 20 बी नाही मिनिटात आणून दिला. त्यांनी त्या डायरेक्ट त्याची डेड बॉडीच आणून दिली आमच्या वाट्याला. सर, विष्णू पण चाटे ह्या सगळ्या हा गोष्टी जेव्हा प्रचंड समोर येत मोठा आहेत, तो हा त्याच्यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं जे संतोष देशमुख आहे त्यांना उचलण्यात आलं, कशा पद्धतीनं खून केला, या सगळ्यांचा ब्यौरा या दोषारोप पत्रामध्ये आपल्याला दिसतोय. तर कराड कशा पद्धतीनं हे सगळं नेक्सस चालवत होता? कराड हा माझं मत आहे काही दिवस जर थोडा दिवस आणखी बाहेर राहिला असता ना कराड, तर ते तिहार जेल मधून नाही का ते चालू कोण आहे ते सलमान खानला धमकी दिलेला बिश्नोई गँग, त्या बिश्नोईचा सख्खा मावस भाऊ ह्यो कराड झाला असता. इतका कराड लय लांब पुढे गेला होता आणि त्याला पूर्णपणे पाठबळ पाठीमागं मोठा असल्यामुळं तो हे पुढं 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 चालत गेला. बिश्नोई गँग म्हणजे बिश्नोईचा मावस भाऊ झाला असता असं म्हणतो मी. पण सर, आता तुम्ही बिश्नोईचं नाव घेतलं, तो तुरुंगातून म्हणजे हे सगळं काम करतो. धमक्या देणार. बोला हो, बोला. तो हा बिश्नोई तुरुंगातून करतो आणि हे बाहेर राहून केलं असतं ह्याने. आता हे आत गेल्यावर थोडस मला वाटतं गँग बिंग नाही चालवणार आता, कारण गँगला माणसं भेटतील का नाही पंचायतीत. कारण हे असे जे ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, तो जेलमध्ये राहून सुद्धा त्याला फोन दिला जातोय, स्पेशल जेवण मिळतंय, चहा मिळतोय, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, त्यामुळे तिथून सुद्धा तो सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकता असं दिसतंय. आता हे पोलीस आम्ही म्हणतोय पहिल्या दिवसापासून की बीड जिल्ह्यामधला हे जे
म्हणजे एकाच एकाच ठिकाणी अनेक लोक एकाच समाजाचे जमा झाल्यामुळं सरकारी नोकऱ्यामध्ये हम्म, प्रचंड बेकारी बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. बीड हम्म, जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचे प्रमोशन होत नाहीत. बाहेर जिल्ह्यातल्या कोणाला येता येत नाही. हम्म, नवीन जे रिक्रुटमेंट मागितली जाते त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा कायम शून्य आकडा जातो आणि बिंदू नामावलीचं वाटोळं झाल्यामुळं हे शक्य आहे. हम्म, बिंदू नामावलीचं वाटोळं झाल्यामुळं वाल्मिकरांना फोन काय हम्म, व्हीसीवर सुद्धा बोलण्याची व्यवस्था झाली असं सुद्धा कानावरती आलंय. आता हम्म, त्याच्या बाबतीमध्ये जेल प्रशासन जे आहे त्यांची तक्रार घेऊन चाललोत आम्ही. हम्म, 13 मुद्दे आमच्या हाती आलेले आहेत विथ हम्म, टाइम हा हा आणि तेही काढून मिळालेले आहेत. त्याचे सीसीटीव्ही चेक केले हम्म, तर यांना काय काय पोहोच होतं हे सगळं आता पुढे येणार आहे. हम्म, त्यामुळे जेलमधले सुद्धा लोक सस्पेंड होतील किंवा यातले सह आरोपी सुद्धा होतील. हम्म. पण सर याच्यामध्ये जे आरोप होत आहेत गंभीर स्वरूपाचे आहे, पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. जेव्हा पत्र आलं, पत्रामध्ये सगळे डिटेल्स होते, कधी कोणी कशा पद्धतीनं VIP ट्रीटमेंट दिली त्याचे सगळे डिटेल्स होते, पण आता तिथले CCTV फुटेजच गायब झाल्याचं कळतंय. मग अशामध्ये काय करू शकतो? गायब करतील ना ते. हम्म, नाही 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 मग अशामध्ये मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील ना. हम्म, गृहमंत्री महोदयांच्या पर्यंत हे जर गेले की सीसीटीव्ही गायब करतायत. गायब का करतायत? कारण त्याचे तिथल्याच कोणीतरी कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की ह्या टायमिंगला यांनी हे दिलं, याला फोन आणून दिला, वाल्मिक कराडांच्या सहकाऱ्यांना मटण आणून दिलं. म्हणजे मटण सुद्धा बाहेरचं पोहोच करायला कमी करत नाहीयेत हे लोक. हम्म, मी बिंदू नामावली हा शब्द वापरतोय त्याचं कारणच ते आहे. हा हा बिंदू नामावलीचं वाटोळं बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. हम्म, त्याच्यामुळे हा प्रकार होतोय. हिंमत होते असं काही करण्याची. हम्म, वारंवार आम्ही मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कानावर घालतोय हम्म, की बाबा हे फक्त पहिलं बिंदू नामावलीप्रमाणे माणसं ठेवा, विषय संपून जाईल. हम्म, एका क्षेत्रात नाही, जेलमध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली. जेलमध्ये जेलर पासून ते पार शेवटच्या शिपायापर्यंत एकाच कास्टचे लोक आल्यावर काय होणार हो? असंच हम्म, होणार ना. हम्म, मग तर सीसीटीव्ही गायब करते. हे माणसं बी गायब केले ना यांनी आता. हम्म, एवढा मोठा माणूस गायब केला. हम्म, महसूलमध्ये तसंच आहे, पोलीसमध्ये तसंच आहे, शिक्षकांमध्ये तसंच आहे. कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीये. हम्म, म्हणून याचा एकंदरीत परिणाम हा बिंदू नामावलीचा होतोय. हम्म, म्हणून बिंदू नामावलीच्या पेक्षा हम्म, ज्या कोणत्या कॅटेगरीचे लोक जास्त असतील ते आपापल्या जिल्ह्यामध्ये पाठवण्याची फार मोठी आवश्यकता बीड जिल्ह्यामध्ये आहे. हा हम्म, वाल्मिक जो आका झाला त्याचा प्रमुख कारण हम्म, बिंदू नामावलीप्रमाणे अतिरिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या हे हम्म, सुद्धा त्याचं प्रमुख कारण आहे. हम्म. सर तुम्ही आणखी एक आरोप केला होता की पालकमंत्र्यासारखा वागत होता हा कराड आणि आता सुद्धा त्याचा दरारा आहे का? पूर्णपणे भाड्याने दिलं तर पालकमंत्रीपद धनंजय मुंडे हम्म, यांनी. पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं. राज्याचं कृषी मंत्रीपदही भाड्याने दिलं होतं. त्याच्यामुळं मी कृषी खात्यातले त्यांचे सांगितलं ना, सगळ्या तक्रारी केल्या, रेट कार्ड दाखवलं, किती कोटी कोणाला, कोणाला 80 लाख, कोणाला 50 लाख हम्म, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हम्म, उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री यांना RSSच्या किसान संघानं दिलेलं पत्र वाल्मिक कराडांनी फाडून टाकलं. हम्म, म्हणजे RSSचं पत्र फाडण्याची सुद्धा हिंमत हम्म, वाल्मिक कराडची झाली. कोणाच्या जीवावर झाली? हम्म, त्याला पूर्णपणे सपोर्ट कोणाचा होता? हम्म, धनंजय मुंडे साहेबांचा सपोर्ट असल्यामुळे तर ते पत्र फाडलं असेल ना. हम्म, मला सांगा RSSची भूमिका म्हणजे हे असलेलं भारतीय किसान संघ त्याचं पत्र टराटरा फाडून टाकलं आणि ते पत्र बाजूला करून हम करे सो कायदा हम्म, प्रमाणे कृषीचं चालवलं. तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं यांनी वाटोळं करून टाकलं. शेतकऱ्यांसाठी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. सोयाबीनचे गोदाम बांधायला पाहिजे होते. हम्म, बाकीच्या तेलबियाचे सुद्धा काही कामं करायचे होते. कापसाच्या बाबतीत काम करायचं होतं.
ते सोडून फक्त खरेदी करणं आणि त्यातून 200 कोटी रुपये स्वतःला मिळवणं हा, हा. एवढाच हेतू ठेवला. 200 कोटी रुपये मिळाले धनंजय मुंडेंना आणि हम्म, बदल्याचे 100 कोटी 300 कोटी रुपये मिळाले. हम्म. पण सुरेश धस सर, तुम्ही आता धनंजय मुंडे आणि आणि कराड यांचं याचे कनेक्शन सांगताय. सगळं सगळं हा, बोला बोला. कनेक्शन आहे ना. हम्म, हम्म, कनेक्शन काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू. हम्म, हम्म, हम्म. छापा आणि काटा सारखेच आहेत ते हा, दोघं बी. पण याच्यामध्ये आता फक्त मास्टर आता माइंड ठरलेला आहे, याच्यामध्ये मुख्य सूत्रधार. एक निर्घृणपणे जी हत्या करण्यात आली सरपंचाची, त्याचा मुख्य सूत्रधार हा कराड ठरलेला आहे, या दोषारोप पत्रात तसं म्हटलेलं आहे. मग अशा स्थितीमध्ये जेव्हा त्याचा एका मोठ्या व्यक्तीसोबत, एका मंत्र्यासोबत कनेक्शन असेल, तर त्याचा फायदा या आरोपीला होऊ शकतो का? होऊ शकतो ना. हम्म, फायदा होत नाही का? ऑटोमॅटिकच फायदा होतो. हम्म, हमारे पीछे त्यातले त्यांचे लोक म्हणतातच ना, आकाचे आणि त्यांचे लोक म्हणतात आमच्या पाठीमागे साहेब आहेत. हम्म, आता साहेब फोन करतात का नाही, का कोणाकडून निरोप पाठवतात आम्हाला काय माहिती. हम्म, व्हीआयपी ट्रीटमेंट कशी काय भेटते त्याला? हम्म, त्याला एकदा तिथं जेलमध्ये गेल्यावर बराकीची गरम हवा लागू द्या ना. हम्म, त्याच्याऐवजी दवाखान्यात ठेवायचं, इकडून तिकडं ठेवायचं, अशा पद्धतीचे सुद्धा नाटकं झाले ना सुरुवातीला. हम्म, काय काय होत होतं त्यांना एवढं? वाल्मिकरांना कोणता असा कुठला आजार आहे तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात एसी मध्ये हम्म, आयसीयू मध्ये नेऊन टाकायचं? हे कोणाच्या आशीर्वादाने होतं? हम्म. सर, सुरेश सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. तुम्ही आका वाल्मिक कराडला म्हणायचा आणि त्याच्यावर जे काही आरोप तुम्ही आतापर्यंत केले आहेत ते कुठेतरी सिद्ध होताना दिसत आहेत. पोलीस तपासातून सुद्धा अनेक बाबी समोर येत आहेत आणि तुम्ही म्हणताय तसं इतरही जे गुन्हे आहेत ते बाहेर येतील. पण तुम्ही आकाचा सुद्धा उल्लेख केला होता. त्यांच्या बाबतीमध्ये आता तुमची पुढची भूमिका काय असेल? आम्ही सांगू ना, त्यांचा तपास अजून जरी चार्जशीट दाखल झालं तरी अजून पूर्ण तपास झालाय का नाही, अजून काय तपास करायचा राहिलाय. त्या तपासात सापडला तर मग आकाचाही संबंध येईल. परंतु आता त्यांचा संबंध आजपर्यंत तरी आलेला नाही, त्याच्यामुळे मी डायरेक्ट उघडपणे नाव घेणार नाही. परंतु तपास मात्र केला पाहिजे असं माझं मत आहे. वाल्मिक कराडची एकट्याची हिंमत होते का हे असं करण्याची? का मग तसं स्टेटमेंट करावं त्यांनी की माझ्या परस्पर हे केलेलं आहे, कारण त्यांच्याशिवाय यांचं पानही हलत नव्हतं. वाल्मिक अण्णा कराड शिवाय यांचं कुठलं पान सुद्धा हलत नव्हतं. मग त्यांनी समोर येऊन, मीडियाच्या समोर येऊन म्हणावं ना की जरी माझं पान हलत नव्हतं तरी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. ते फक्त कधी मध्ये येऊन म्हणतात यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बस, फाशीची शिक्षा झाली म्हणजे सगळं संपलं असं थोडीच आहे. बाकीचा तपास राहिलेला आहे, त्या तपासामधून. आणि माझं मत होतं त्यांनी काही दिवस बाजूला राहायला पाहिजे होतं, थांबायला पाहिजे होतं, मंत्रिपदापासून थोडं बाजूला व्हायला पाहिजे होतं. की एवढ्या मोठ्या घटनाचा एका माणसाचा इतक्या निष्ठुरपणे 150, 200, 250, 300 ठोके टाकून माणूस मारलाय, इतक्या बेकार पद्धतीने माणूस मारला. तर मी आता बाबा एवढा तपास पूर्ण होईपर्यंत, हे केस चालू होईपर्यंत मी बाजूला थांबतो असं म्हणायला पाहिजे होतं. कारण आता मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी चार्जशीट दाखल करण्याची गडबड केलेली आहे, म्हणजे लवकरात लवकर ते दाखल केलंय, तर मुख्यमंत्र्यांच्या मनात हेही असणार आहे ना, हे फास्ट ट्रॅक कोर्टावरती केस चालावी, अंडर ट्रायल चालावी आणि यांना लवकरात लवकर फाशी व्हावी. सर, या ठिकाणी तुम्ही आता म्हणताय की त्यांनी पदापासून दूर राहायला पाहिजे होतं. तुमची ही मागणी आधीपासूनही आहे, पण ती पूर्ण होताना काही दिसत नाहीये. अशामध्ये त्यांचा जवळचा किंबहुना त्यांचा राईट हँड आपण म्हणू शकतो, राईट हँड असलेल्या व्यक्तीवर मास्टर माइंड, निर्घृणपणे खून करणे, खंडणी मागणे असेल किंवा ॲट्रॉसिटीचा गुन्हा, याच्यामध्ये मास्टर माइंड असल्याचं म्हटलेलं आहे आणि तुम्ही त्यांचं कनेक्शन काय होतं हेही सांगितलंय. मग अशामध्ये आता तरी ते राजीनामा देणार का असा सवाल उपस्थित होतोय. हो, मग आता ते अजितदादा स्वतः म्हणतात नैतिकतेचा हे करून राजीनामा द्यायला पाहिजे. मग आता हे काम अजितदादांचं आहे, त्यांचा पटकन राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांना पदापासून दूर केलं पाहिजे, किंवा बिन खात्याचा मंत्री तरी करा ना. बिन खात्याचा मंत्री करा, कोणत्याही खात्याचा मंत्री ठेवू नका. आणि एकदा का हे सगळं क्लिअर झालं, या लोकांना फाशी झाली,
आकाला आणि ह्यांना, तुमचा काही संबंध नसेल तर चार्ज घेऊन टाका. हम्म. माझं म्हणणं, राजीनामा नाही दिला तरी बिन खात्याचं मंत्री करता येतं ना. अजितदादांनी तेवढंच करावं. हम्म. अजितदादांकडनं माफक अपेक्षा आहे जनतेची आता. हम्म. सगळ्या जनतेला वाटतं यांनी बाजूला राहावं. अजितदादांना आणि त्यांचे जे कोणतं कोंडाळ आहे, त्यांचे सहकारी, हा हा शेजारी हा सांगणारे, नाही नाही ह्यांचा संबंध नाही, ह्यांना ठेवा, अमकं करा. हम्म. ते किती जरी म्हणले तरी मला असं वाटतं हा की यांचे संबंध एवढे दृढ आहेत, एवढे पोलीस तपासामध्ये पुढं काय येतं काय माहित नाही. चार्जशीट जरी दाखल झाला असलं तरी संपूर्ण चार्जशीट थोडे, सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा होतं एखाद्या गुन्ह्यामध्ये, बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये होतं. हा तर अतिशय निष्ठुर आणि निर्घृण आणि गेल्या म्हणजे 70, 75, 80 वर्षात कधी इतकी बेकार घटना घडली नसेल, इतकी भयानक घटना ही घडलेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी पदाला चिटकून राहावं असं मला काही वाटत नाही. सर, आणखी एक शेवटचा प्रश्न आहे माझा, की या सगळा जो घटनाक्रम आपण बघतोय, तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत, कशा पद्धतीनं कोणाचं कनेक्शन कोणाशी आहे हेही तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. अशामध्ये आता 150 पेक्षा जास्त पोलिसांनी बीडमधून बदली मागितल्याचं कळतंय. एवढी दहशत आहे का तिथे? नाटकं बदल्या कशाला मागायला लागले आता? हे यांचे पितळ उघडे पडते ना. हे आकाच्या हाताखाली काम करणारे लोक म्हणत असते ना आता बदल्या इथून आम्हाला. अहो आम्ही बदल्या तुम्ही पाहिजे नाही म्हणतो, नियमानेच बदल्या होऊ द्या. बिंदू नामावलीचा अर्थ कळतो ना तुम्हाला? सांगा सांगा, समजावून सांगा आपल्या प्रेक्षकांना. हॅलो, हा हा बोला. आपल्या बिंदू प्रेक्षकांना अर्थ नामावली समजावून सांगा सर. म्हणजे हा प्रेक्षक असा आहे की 100 कर्मचारी जर आपल्याला एका जिल्ह्यामध्ये भरायचे असतील तर ते आता एसीबीसीच्या आरक्षणाचं आपलं आरक्षण 72% झालंय, म्हणजे 38%. 38% ओपन कॅटेगरीचे पाहिजे, 10% एसीबीसीचे पाहिजे आणि नंतर 2% एसी SC/ST व्यक्तिगत ह्याचे आहे. 50% जे आरक्षण आहे खालचं, SC STचे इतके पाहिजेत, VJNTचे इतके पाहिजेत, अबकडचे इतके पाहिजे, असं नियमाप्रमाणे 100 कर्मचारी पाहिजे ना. तर नियमाप्रमाणे तर नाहीच, अति नियमबाह्य झालेले. 700% काही कर्मचारी एकाच समाजाचे तिथं गोळा झाल्यावर कसं काय व्हायचं? पण ते कसं शक्य झालं? 700% झालं कसं शक्य म्हणजे बाहेरून कोणत्या जिल्ह्यात नोकरी लागायचं ना आमच्या जिल्ह्यात यायचं, कोणत्या जिल्ह्यात नोकरी लागायचं ना आमच्या जिल्ह्यात यायचं. आणि तत्कालीन कर्मचाऱ्यांनी तिथल्या सीओनी पैसे खाऊन मग खालच्या लोकांनी पैसे खायचे, म्हणून हे सहज शक्य झालं. आणि हे ग्रामविकास मंत्री नंतर पंकजाताई झाले, त्यांनी एकदा GR बदलून आणला, हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध बदलून आणला, परत पुढे हे आले, यांनी पुढे चालू ठेवलं. याचे परिणाम म्हणून काय व्हायला लागलं, या जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष सगळ्याच बाकीच्या कॅटेगरीमध्ये आहे आणि तो मिटवायचा असेल तर माझं मत आहे, मला एक जणांनी उलटा प्रश्न विचारला, बाकीच्या काही जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीची परिस्थिती. मी म्हणलं तो बी जिल्हा नीट करा, हा बी जिल्हा नीट करा, संपूर्ण मराठवाडा नीट करा. आणि कोकणात नोकरी लागायचं बीड जिल्ह्यात यायचं, विदर्भात नोकरी लागायचं बीड जिल्ह्यात यायचं. सगळे जर अशा पद्धतीने कॅटेगरीचे एकाच कॅटेगरीचे माणसं निवडून आले, त्याच्यामुळं कर्मचारी मदती करायला लागले, त्याचे हिमती वाढत गेल्या आणि हिमती वाढून हे माणसं मारायला लागलेत आता. आणखी एक प्रश्न आहे सर, वाल्मिक कराड संबंधीचा हा प्रश्न आहे. वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे या हत्या प्रकरणाचा, असं आता दोषारोप पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याविषयीचा प्रश्न आम्ही पंकजा मुंडेंना विचारला होता, पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. वाल्मिक कराड विषयी त्या का बोलत नसतील? का मी आता त्याच्यावरती बोलू शकत नाही. ते का बोलू शकत नाही ते त्यांचं त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांनी बोलायला पाहिजे ना, हा किंवा नाही, का त्यांचं मूक संमती आहे, त्यांनी हे सगळं केलेलं कृत्य जे आहे त्याला त्यांचं समर्थन आहे असं त्यांना म्हणायचं असेल. हो, पण सर याच्यामध्ये आणखी एक प्रश्न, ढवळ्या माणूस मारला. बोला बोला.
दिवसा ढवळ्या इतक्या निर्घृणपणे हम्म. अशी हत्या कधी ताई तुम्ही ऐकली का? इतकी भयानक हत्या कुठं नाही. बघितलंय का? नाही. अरे बापरे, यांनी ते साधू मवियाच्या काळात ते पालघरमध्ये साधू मारले होते, त्याच्यापेक्षा बेकार. तो कोण आफताब आहे, त्यांनी ती मुलगी तुकडे तुकडे करून मारली होती, त्याच्यापेक्षा बेकार पद्धतीने मारला ना संतोष हम्म. देशमुख. हम्म. संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे. त्या आमच्या जिल्ह्याच्या म्हणजे राज्याच्या नेत्या आहेत, हम्म. फार प्रभावी नेते आहेत, त्यांनी बोलायलाच हवं होतं, असं माझी विनंती आहे. हम्म. आता ह्याच्या त्यांना बोलायचंच नसेल किंवा नो कमेंट्स, म्हणजे इकडची बाजू नको तिकडची बाजू नको, असंही त्यांच्या मनात असेल, मला माहिती नाही. हम्म. परंतु वाल्मिक कराड त्यांनाही सहकार्य करणारा व्यक्ती आहे, कदाचित त्याच्यामुळं त्यांची बाजू घेत असते. सुरेश सर, हे पंकजा मुंडेचे यांचेच बंधू धनंजय मुंडे यांच्याविषयी आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतो आणि त्यांचं आणि हा जो मास्टर माइंड आहे कराड यांचे कसे कनेक्शन आहे हे तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर 2019 पासून तो कशा पद्धतीनं पालकमंत्री झाल्यासारखा वागत होता हेही तुम्ही सांगितलं. परमिशन दिल्याशिवाय तो असा वागणार नाही हेही आपण समजू शकतो. अशामध्ये जेव्हा आरोप झाले होते धनंजय मुंडेंवर, तो जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही अशी एक भूमिका घेतली जात होती. आता कुठेतरी हे सगळं सिद्ध होताना दिसतंय. दोषारोप पत्रामध्ये जो धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती किंवा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेला व्यक्ती हा दोषी असल्याचं किंवा असं म्हणू शकतो की मास्टर माइंड असल्याचं सांगितलं जात आहे. मास्टर माइंड सगळं काय तो, आणि कलम 34 प्रमाणे आता ह्या सगळ्याच्या सगळे तीनही ज्या FIR आहेत आणि वरून मोका आहे, ही सामुदायिक जबाबदारी झालेली आहे मॅडम. त्याच्यामुळे आता याच्यात म्हणजे खुनामध्ये सुद्धा आले, ते वाल्मिक कराड मर्डर मध्ये आले, अट्रॉसिटी मध्ये आले, वाल्मिक कराड मोका मध्ये आले आणि 101 मध्ये बी आले. सगळ्याच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये ते आता एक इन्व्हॉल्व झालेले आहेत. तर वाल्मिक कराड हा इन्व्हॉल्व आहे आणि त्यांच्या पाठीमागे एक मोठी शक्ती होती, एक मोठा एक बॅकअप होता असं तुम्ही वारंवार म्हणत आलात. अनेक लोक गायब आहे असं सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे, तसेही आरोप तुम्ही केले. अशामध्ये आता म्हणजे आताही तुम्हाला असं वाटतं का की जोपर्यंत सगळं प्रूव्ह होत नाही तोपर्यंत वाट बघायला पाहिजे राजीनामा घेण्यासाठी? नाही, मी तर ते आता मी नाही, अजितदादाच म्हणतायत ना की बाहेर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. मी नाही म्हणत. अजितदादांनी त्यांचा चेंडू त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे. आता ते धनंजय मुंडे साहेबांनी ठरवायचं काय करायचं ते. पण अजितदादांनी क्लिअर कट सांगितलं ना की बा माझ्यावर एकदा आरोप झालते, मी राजीनामा दिला होता. नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा, धनंजयनी राजीनामा द्यायचा का नाही त्याचा विषय आहे. मग आता धनंजय मुंडे साहेबांनी ठरवावं. आमचं तर मत आहे व्यक्तिगत, आम्ही म्हणलं ना तुम्ही काही दिवस बाजूला राहा म्हणून, तुम्ही मंत्रिपदावरच असावा असं काही नियम नाही. आणि मी म्हणतो मंत्रिपदावर कमी करू नका, बिन खात्याचा मंत्री करा. आणि जर तुम्ही निर्दोष सुटले याच्यातून म्हणजे तुमचा कुठेच काही संबंध नाही आला, कारण अजून सगळं काही संपलेलं नाहीये, तपास चालूच आहे. निश्चितच सुरेश धस सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता पुढे नेमकं काय होतं? धनंजय मुंडे यांच्यासोबत ज्याचं नाव जोडलं जात आहे तो वाल्मिक कराड हा हत्याकांड प्रकरणामध्ये एक प्रकारे दोषी नाही म्हणता येणार, पण तोच मास्टर माइंड होता, मुख्य सूत्रधार होता असं आता दोषारोप पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंची यावर काय प्रतिक्रिया येते आणि ज्या पद्धतीनं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते, ती मागणी ते मान्य करणार का, राजीनामा देणार का, ते बघावं लागेल. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.